नमस्कार मित्र आणि मंडळींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज तारीख आहे 27/11/2025 आणि रात्रीचे वाजले आहेत 9:52. तर आज दिवसभरचा व्हिडिओ दाखवत आहे. आज मी पतपेढीमध्ये गेलो होतो सर्व्हिस करायला. तर तिथं खूप झुरळ होती. तर त्याच्यासाठी मी जे स्मोक केला होता तर तो धूर कसा केला ते तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर आज पण एक माझी कपडे इस्त्री करायची टेक्निक पण तुम्हाला दाखवतो. तर धूर कसा पेस्ट करून धूर कसा केला होता ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे त्याच्याने ते धूळ कसे मला ते पण तुम्हाला मी सांगतो. चला मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा मित्रांनो, मित्रमंडळी, हे बघा असा स्मोक असतो. हे बघा काय ते कसं दूर होतं. ते एक छोटासा डब्बा असतो. आपल्याला थोडं थांबावं लागेल. तर त्या डब्यामध्ये माचीसची काडी टाकली ना, असा मग दूर होतो. खोकला ह्याच्यामध्ये येतो ना आपल्याला. किडे मारतात. आणि हे ऑफिसमध्ये मी ट्रीटमेंट केलेली आहे. शिवकृपा पतपेढीचं मोठं ब्रँच आहे. तर त्या ठिकाणी ही ट्रीटमेंट केलेली आहे. बघा ते कसं दूर होतं ते. हे बघा. हां मग ह्याच्यामध्ये आतमध्ये जर आपण जर गेलो ना तर खूप त्रास होतो. म्हणजे खोकला खूप लागतो. असा खोकला असतो ना तो म्हणजे खूप म्हणजे त्रास होतो आतमध्ये. त्याच्यामुळे चालू धूर राहते एकदा असे. केला ना, खिडक्या वगैरे सगळं बंद करावं लागतं. अर्धा पाऊण तासानंतर आतमध्ये जाऊन परत मग खिडकी उघडावं लागते. आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं की तुम्ही तुमच्या खिडक्या बंद करा. हे बघा, हे ऑफिस आहे बघा कसं दूर झालेलं आहे ऑफिसमध्ये. आणि अलार्म पण वाजतात आतमध्ये. अलार्म असेल ना, अलार्म ते वरती बघा, ते दूर केल्यामुळे आवाज येतो. तर ते अलार्म वगैरे ते पण वाजतं. बघा ते कसं दूर पसरलं आहे ते ऑफिसमध्ये. सगळ्या वर्करांना बाहेर काढलं आणि दूर केलं आहे. तिथं नंतर थोडं थांबलं मी, अर्धा पाऊण तास थांबलो. असं येते. आणि मग नंतर आतमध्ये जाऊन थोड्या खिडकी उघडल्या आणि हळूहळू दूर बाहेर जात होता. आता हे बघा, आमच्या घरात टी व्ही चालू आहे, त्याच्यावर ते बातम्या चालल्यात. आणि आता माझं एक शर्ट आहे निळ्या रंगाचं, ते मी इस्त्री करत होतो. ते मी इस्त्री कशी करतो ते तुम्हाला दाखवतो. बघा असं पहिले कॉलर इस्त्री करून घेतो. त्याच्यामध्ये इस्त्री पण नवीनच आहे. काहीतरी कंपनी, विप्रो कंपनी माहिती आहे का? त्या कंपनीची इस्त्री, विप्रो कंपनीची इस्त्री आमची. ते बघा, आता हाताला स्प्रे करतो. शर्टाच्या हाताला स्प्रे करतो. बघा असे कपडे इस्त्री करतो मी. हे कपडे घालून सकाळी उठून कामाला पडतो. इस्त्री पहिले चांगली तापून घेऊन इस्त्री करावं लागते. ते इस्त्रीच्या मध्यभागी ते आहे ना, बटन वगैरे असते. ते सगळं बटन वगैरे बघून ती इस्त्री चालू लागते, नाही तर कपडा जळतो. कॉटन, त्याच्यानंतर वेगवेगळे काही नाव असतात. तसं ते करून इस्त्री करावं लागते. असं येते. ते बघा, आता पाठची साईड नाही, आतमधली ती. आता ही कुठेला माहिती आहे का? त्या साईडचा भाग, लेफ्ट साईडचा भाग, शर्टाचा पुढचा, अशी इस्त्री करायची. मी इस्त्री एवढी स्ट्रॉंग करत नाही, कारण कपडे नंतर परत चुळवून जातात. त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे क्लिअर दिसलं पाहिजे, त्याच्यामुळे इस्त्री करतो मी. बघा आता हे पाठची साईड,
अभी देखो इधर पीछे का साइड है अभी 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 ये हो गया मेरा कपड़ा इस्त्री। अभी थोड़ा ऊपर से घुमा देते इस्त्री। देखो ये ऐसा ऐसा इस्त्री करने का हो गया मेरा इस्त्री। देखो कैसा कपड़ा इस्त्री किया, देखो शर्ट ऐसा इस्त्री करने का है। तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. तर जय हिंद.